नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला शंकर नावाच्या एका माणसाची कथा सांगणार आहे. आता कथेला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला शंकरविषयी थोडीशी माहिती देतो. शंकर हा एक 35शीतला तरुण होता आणि व्यवसायानं तो एक ट्रक ड्रायव्हर होता आणि त्या कामाच्या मिळणाऱ्या मिळगतीतूनच त्याचं घर चालत होतं. शंकरच्या घरामध्ये त्याची बायको राणी आणि 2 मुलं असा त्याचा 4 माणसांचा सुखी परिवार होता. पण आता अलीकडच्या काळामध्ये शंकरच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागलेली होती. पहिला शंकर स्वभावाने खूपच चांगला होता आणि घरची परिस्थिती पण त्यावेळी बरीचशी चांगली होती. पण आईवडिलांच्या आजारपणामध्ये शंकरला खूप कर्ज झालं, त्यामुळे घरची जमीन पण विकावी लागली. घरची जमीन पण आता गेल्यामुळं शंकरला पोटा पाण्यासाठी हा ड्रायव्हिंगचा धंदा करावा लागत होता. आणि जेव्हापासून शंकरनं हा ट्रक ड्रायव्हरचा धंदा चालू केला होता तेव्हापासून शंकरला बरीचशी वाईट व्यसनं लागलेली होती. जसं की पहिल्यांदा त्याला सिगारेट, दारू ही व्यसनं लागली आणि पुन्हा बाईचं पण व्यसन लागलं. शंकर बऱ्याच वेळा ज्यावेळी कामासाठी बाहेर जायचा त्यावेळी तो त्याचे हे दारूचे आणि बाईचे शौक पूर्ण करायचा आणि त्यामध्ये तो पूर्णपणे वाहून चाललेला होता. त्यामुळे त्याला आता संसारामध्ये फारसा रस वाटत नव्हता. आता या सगळ्या गोष्टी राणीला पण माहिती पडलेल्या होत्या, पण घरची परिस्थिती बघता तिनं या सगळ्या गोष्टी गुपचूपपणे सोसलेल्या होत्या. पण एक दिवशी याच स्त्री लंपटपणाच्या व्यसनामुळं शंकर एका मोठ्या संकटामध्ये सापडला होता आणि तेच मी तुम्हाला आजच्या कथेमध्ये सांगणार आहे. तर आता मी माझ्या कथेला सुरुवात करतो. त्यावेळी शंकर एका लांबच्या शहरामध्ये त्याची ट्रक घेऊन निघालेला होता. खूपच लांबचा पल्ला असल्यामुळं साधारणतः 2-3 दिवस तरी तो परत येणार नव्हता आणि आता प्रवासाला लागल्यावर शंकरची नेहमीची व्यसनं चालू झाली. आता ट्रक ड्रायव्हर असल्यामुळे त्याला सगळेच रस्ते माहिती होते आणि कुठं कुठं काय मिळते या सगळ्या गोष्टी त्याच्या अगदी तोंडपाठ झालेल्या होत्या. आणि जातानाच त्यानं दारू वगैरे प्यायला सुरुवात केली. कसा तरी एका दिवसामध्ये तो त्या शहरामध्ये पोचला, तिथं गाडी भरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्या शहरातून बाहेर पडला. तो संध्याकाळी 6 वाजता त्याला ज्या ठिकाणी तो माल खाली करायचा होता त्या ठिकाणी पोचला. तिथे माल खाली करून तो पुन्हा त्याच्या घराकडे निघाला. आता तिथून त्याला घरी जायचं म्हणलं तर चांगले रात्रीचे 1:30-2 वाजणार होते. शंकर आता आपली मोकळी ट्रक घेऊन घराकडे भरधा वेगाने निघालेला होता. रात्री 9 वाजता एका ढाब्यावर थांबून त्याने भरपूर दारू प्यायली आणि त्यानंतर तिथंच यथेच्छ जेवण केलं आणि त्यानंतर तो पुन्हा ट्रक चालवायला लागला. शंकर भरधा वेगाने आपला ट्रक आपल्या गावाच्या दिशेने पळवत होता. त्या रस्त्याने तो पहिलं पण बऱ्याच वेळा आलेला होता, पण याच्या आधी त्याने त्या रस्त्याने दिवसाच प्रवास केलेला होता. एवढ्या रात्री प्रवास करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. कधी छोटा रस्ता लागायचा तर कधी छोटा रस्ता संपला की एखादा मोठा हायवे लागायचा. असाच रस्ता कापत कापत रात्रीचे 12 कधी वाजले हे शंकरला कळलंच नाही आणि मला वाटतं त्यावेळी 12:15 किंवा 12:30 वाजले असतील. शंकरचं गाव अजून चांगलं 2 तासाच्या अंतरावर होतं. शंकर आता त्याच्या धुंदीमध्ये गाडी चालवत होता. अजून पण मेंदूमध्ये दारूची नशा असल्यामुळं त्यानं आपल्या गाडीचा वेग थोडासा जास्तच ठेवलेला होता. पण आता थोडंसं पुढं गेल्यानंतर त्यानं आपली गाडी एका छोट्या डांबरी रस्त्याने वळवली, कारण तो एखादा शॉर्टकट असावा. तो रस्ता थोडासा खराब आणि छोटा असल्यामुळं शंकरनं आपसुकच आपल्या ट्रकचा स्पीड बराचसा कमी केला. रस्त्यामध्ये बरेचसे खड्डे असल्यामुळं तो आता एकदम व्यवस्थित लक्ष देऊन गाडी चालवत होता. तसं त्याला ट्रकच्या हेडलाईटमध्ये एक विचित्र गोष्ट दिसली. त्यानं आपले डोळे किलकिले करून बघितलं तर त्याला दिसलं की त्याच्या ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये त्याच्या रस्त्याच्या एकदम समोर साधारणतः एक 100-150 फुटाच्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला एक बाई उभी होती. आता त्या बाईला बघितलं की आपसुकच शंकरने आपल्या ट्रकचा वेग कमी केला, कारण मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की शंकरला बाईचं पण एक वाईट व्यसन होतं आणि त्यामुळं त्या बाईला बघितलं की आपसुकच त्यानं आपल्या ट्रकचा वेग कमी केला आणि त्याचा ट्रक हळूहळू त्या बाईच्या जवळ चालला. आता जसं जसं ती बाई त्या ट्रकच्या जवळ येईल तसं शंकरची नजर त्या बाईवर स्थिरावली. त्या बाईचं सौंदर्य बघून शंकर भारावून गेला. ती बाई खूपच सुंदर होती. एकदम नटून थटून ती रस्त्याच्या कडेला उभी राहिलेली होती आणि शंकरच्या ट्रकला हात करत होती. पण तेवढ्यात शंकरच्या डोक्यात एक विचार आला की एवढी सुंदर बाई एवढी नटून थटून रस्त्याच्या कडेला एकटीच काय करत असेल. आणि अचानक त्याच्या मनात दुसरा विचार येऊन गेला. त्याला वाटलं कदाचित हा एखादा कट वगैरे असेल किंवा इथे एखादं चोरांचं किंवा दरोडेखोरांचं टोळकं पण असू शकतं, असा पण त्याच्या मनात विचार आला. क्षणभर त्याला वाटलं की उगीच त्या बाईच्या नादामध्ये दुसरंच काहीतरी संकट ओढावून बसायचं. असा विचार करून शंकरनं गाडी थांबवण्याचा विचार तात्पुरता आपल्या मनातून काढला आणि आता त्याची ट्रक त्या बाईच्या एकदम बाजूला आलेली होती. पण त्यानं ट्रक थांबवली नाही.
तो फक्त त्या बाईकडे बघत होता. ती बाई पण एकटकपणे शंकरकडे बघत होती. तिनं हिरव्या रंगाची साडी आपल्या अंगावर चापून चोपून घातलेली होती. सणावाराला एखादी नवीन नवरी नटावी तशी ती नटून उभी राहिलेली होती. तिच्यासारखी सुंदर स्त्री शंकरनं त्याच्या आयुष्यामध्ये कधी बघितलेली नव्हती. त्यामुळं त्याचं दुसरं मन शंकरला सारखं म्हणत होतं की गाडी थांबवून त्या बाईची विचारपूस करावी. त्याला काय करावं ते कळत नव्हतं आणि तो एकदम हळुवारपणे त्या बाईच्या बाजूने आपला ट्रक घेऊन पुढं चालला. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर त्याने क्लीनरच्या बाजूच्या आरशातून मागच्या बाजूला बघितली आणि त्यावेळी त्याला आरशामध्ये जे दृश्य दिसलं ते बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मगाशी जी स्त्री ट्रकला हात करत रस्त्याच्या बाजूला उभी राहिलेली होती ती आता तिच्या अंगावरची सगळी वस्त्र काढायला लागलेली होती. तसं मात्र स्त्री लंपट शंकरची वासना त्याला स्वस्थ बसू देईना आणि त्याने कचकन गाडीचा ब्रेक दाबला. तो आरशातून मागच्या बाजूला बघायला लागला. त्या आरशातून आता त्याला स्पष्ट दिसत होतं त्या बाईनं आता आपलं एक एक वस्त्र बाजूला काढून रस्त्यावर फेकलं आणि ती पूर्णपणे विवस्त्र होऊन शंकरच्या ट्रकच्या मागच्या बाजूलाच थांबलेली होती. आता मात्र शंकरचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यानं त्याची ट्रक बंद केली आणि तो ट्रकमधून खाली उतरला. त्यानं ट्रकच्या मागच्या बाजूला वळून बघितलं तर ती बाई अजून पण तिथंच उभी होती. शंकर आता तिच्या दिशेने चालायला लागला. तशी ती बाई पटकन पाठमोरी झाली आणि रस्त्याच्या बाजूच्या दाट झाडीमध्ये चालायला लागली. तसा शंकर पण वेड्यासारखा तिचा पाठलाग करत त्या दाट झाडीमध्ये शिरला. शंकर आता जोरजोराने पावलं टाकत होता कारण त्याला त्या बाईला गाठायचं होतं. पण तो किती जरी जोराने त्या बाईचा पाठलाग करत असला तरी ती बाई त्याच्यापेक्षा 15 ते 20 पावलं पुढंच राहायची. आणि असंच त्याला आपल्या सौंदर्याचं आमिष दाखवत दाखवत ती बाई शंकरला त्याच्या ट्रकपासून चांगल्या लांबच्या अंतरापर्यंत त्या जंगलामध्ये घेऊन गेली आणि अचानक ती शंकरला दिसेनाशी झाली. तसं शंकर एकदम कावराबावरा झाला आणि तो भानावर आला. त्यानं आजूबाजूला वळून बघितलं तर त्याच्या बाजूला पूर्णपणे काळा अंधार होता. बाकी काहीच नव्हतं. त्याला आता परत जायचं म्हणलं तर तो कुठून आला होता हेही कळत नव्हतं. कसं तरी शंकरने आपल्या शर्टच्या खिशामध्ये हात घालून खिशातलं माचीस बाहेर काढलं आणि त्यानं त्या माचीसमधली एक काडी पेटवली आणि तो त्या पेटत्या काडीच्या उजेडामध्ये आजूबाजूला काही दिसते का याचा कानोसा घ्यायला लागला. पण त्याला कसलाच अंदाज येत नव्हता. तेवढ्यात अचानक त्याला त्याच्या डोक्यावरून कसला तरी आवाज आला. तसं त्यानं मान वरती करून बघितलं त्यावेळी त्याला त्याच्या डोक्यावर असणाऱ्या झाडाच्या फांदीवर एक विचित्र गोष्ट बसलेली दिसली. ती तीच बाई होती जी शंकरला इथपर्यंत घेऊन आलेली. पण मगाशी एखाद्या अप्सरेसारखी सुंदर दिसणारी बाई आता एका हडळीमध्ये बदलली होती. आणि जसं शंकरने तिला बघितलं तसं शंकर जोराने किंचाळला. तशी त्या हडळीनं शंकरच्या अंगावर उडी मारली. तसा शंकर तोल जाऊन खाली पडला. काय कळायच्या आतच शंकरची शुद्ध हरपली. आता प्रसंग जातो तो दुसऱ्या दिवशी सकाळी. शंकरने माल खाली करून निघतानाच मालकाला आणि बायकोला फोन करून सांगितलं होतं की तो मध्यरात्रीपर्यंत घरी परत येईल. पण सकाळ झाली तरी पण तो घरी आलेला नसल्यामुळं शंकरच्या बायकोला म्हणजे राणीला आणि ट्रक मालकाला पण शंकर कुठे अडकलाय तेच कळत नव्हतं. आणि त्यांनी आता शंकरची शोधाशोध सुरू केलेली होती. पण दिवस उजडल्यावर जशी गाड्यांची ये जा वाढली तसं बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं की सकाळपासून ही ट्रक इथंच थांबलेली आहे आणि त्यांनी पोलिसांनाही बातमी कळवली. तसं शंकरच्या बायकोने पण पोलिसांमध्ये तक्रार दिलेली असल्यामुळं दुपारपर्यंत पोलिसांना कळलं की रस्त्याच्या बाजूला थांबलेला ट्रक हा शंकरचाच आहे. पोलीस त्यावेळी घटनास्थळी पोचले. त्यांनी इकडं तिकडं शंकरची शोधाशोध सुरू केली पण शंकरचा कुठंच थांगपत्ता लागत नव्हता. पण त्यावेळी त्यांना रस्त्याच्या डाव्या बाजूचं ते घनदाट जंगल दिसलं आणि 2 पोलीस कॉन्स्टेबल त्या जंगलामध्ये शंकरचा शोध घेण्यासाठी शिरले. आणि जवळजवळ 1-1.5 किलोमीटरचं अंतर आत गेल्यानंतर त्यांना शंकर एक ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला दिसला. त्यावेळी त्याच्या अंगावर बऱ्याचशा छोट्या मोठ्या जखमा होत्या. डोक्याला मार लागलेला होता. पोलिसांनी त्याच्याजवळ जाताच त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तसा शंकर शुद्धीवर आला. पुन्हा पोलिसांनी शंकरला तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि 1 दिवसाच्या उपचारानंतर शंकरला पुन्हा त्याच्या घरी पाठवण्यात आलं. पण या गोष्टी इथंच संपलेल्या नव्हत्या. आता ज्यावेळी शंकर त्याच्या घरी गेला तेव्हापासून शंकरबरोबर खूपच विचित्र गोष्टी घडायला सुरुवात झाली. जसं की शंकर खूपच विचित्र वागायला लागला. अचानकच त्याची तब्येत खालावली. तो वेड्यासारखा किंचाळत उठायचा. काहीतरी वेगळंच बरळायचा. त्याला एकट्याला राहायची सुद्धा भीती वाटायला लागली. राणीला हे सगळं काय चाललंय तेच कळत नव्हतं. जवळजवळ 1 आठवडाभर शंकर तसाच घरामध्ये पडून होता. त्यावेळी शंकरचा एक मित्र शंकरला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलेला होता.
आणि शंकरची अवस्था बघून शंकरच्या त्या मित्रानं शंकरच्या बायकोला सांगितलं की शंकरला बाहेरची लागण झालेली, त्याला तुम्ही एका मांत्रिकाला दाखवा. असं म्हणून त्याने एका मांत्रिकाचा पत्ता राणीला दिला. राणी दुसऱ्याच दिवशी त्या मांत्रिकाला घरी घेऊन आली. आणि जसं त्या मांत्रिकानं शंकरला बघितलं तसं त्या मांत्रिकाच्या लक्षात आलं की शंकरवर एका वाईट शक्तीचा प्रभाव होता. पण ती वाईट शक्ती कोण होती आणि तिने शंकरला का पकडलेलं होतं हेच आता त्या मांत्रिकाला आणि राणीला जाणून घ्यायचं होतं. आणि त्याच्यासाठी त्यानं एक विधी करायचं ठरवलं. त्यानं बरंचसं सामान आणून एकदम अघोरी पद्धतीनं शंकरच्या घरामध्ये मांडलं आणि त्यानंतर त्यानं त्या अघोरी विधीला सुरुवात केली. आणि जशी त्या विधीला त्यानं सुरुवात केली तसं शंकरमध्ये अचानक बदल व्हायला लागला. जसं की पहिला शांत असणारा शंकर आता अचानक एकदम अशांत झालेला होता, कारण त्या विधीमुळं त्याच्या शरीरामध्ये वास करणाऱ्या त्या वाईट शक्तीला कदाचित त्रास होत असावा. आणि तो विधी थांबवण्यासाठी त्याच्या शरीरातली ती शक्ती त्या मांत्रिकाला विनवण्या करत होती. पण तो मांत्रिक मात्र अजूनच आवेगाने तो विधी पार पाडायला लागलेला होता. आणि अचानक घरातलं सगळं वातावरण एकदम तंग झालं. सगळं घर एकदम थंडगार पडलं. घरातली भांडी धडाधड खाली पडायला लागली. आणि अचानक शंकर 2 आवाजामध्ये बोलायला लागला. अर्धा आवाज स्त्रीचा आणि अर्धा पुरुषाचा. तो त्या मांत्रिकाला म्हणाला, मांत्रिक, ही पूजा थांबव. तसं मांत्रिकानं शंकरच्या शरीरातल्या त्या शक्तीला विचारलं, कोण आहेस तू आणि याला का पकडलेस? तसं शंकरच्या शरीरातली ती शक्ती सांगायला लागली, माझं नाव राधा. शंकर एक ट्रक ड्रायव्हर आहे म्हणून मी त्याला पकडले. तसा तो मांत्रिक पुन्हा त्या शक्तीला विचारायला लागला, ट्रक ड्रायव्हर आहे म्हणून पकडले म्हणजे याचा अर्थ काय? तशी ती शक्ती त्या मांत्रिकाला पुन्हा सांगायला लागली, एक दिवशी गावाला जाताना या शंकरसारख्या अशाच एका ट्रक ड्रायव्हरनं मला गावी सोडतो म्हणून ट्रकमध्ये बसायला सांगितलं. त्यानंतर मी एकटे असल्याचं बघून त्यानं माझी आबरू लुटली आणि मला एका जंगलात मरण्यासाठी फेकून दिलं. आणि तेव्हापासून या ट्रक ड्रायव्हरविषयी माझ्या मनात खूपच चीड आहे. तसं तो मांत्रिक त्या शक्तीला म्हणाला, बऱ्या बोलानं शंकरचं शरीर सोड. तशी ती शक्ती म्हणाली, मी नाही सोडणार. त्यानंतर मात्र त्या मांत्रिकानं अघोरी विद्या वापरून त्या शक्तीला बळजबरीने शंकरचं शरीर सोडायला लावलं. दिवसभर तो विधी चालला आणि तो विधी संपल्यानंतर शंकर धाडकन जमिनीवर पडला आणि चांगल्या तासाभरानंतर तो शुद्धीवर आला. त्यावेळी तो जरासा नॉर्मल वाटत होता. त्यानंतर त्या मांत्रिकानं शंकरच्या गळ्यामध्ये एक ताईत बांधला आणि तो त्या घरातून निघून गेला. आणि 1 आठवड्याभरानंतर शंकरच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा झाली आणि जवळजवळ 15 दिवसानंतर शंकर पुन्हा कामावर पण जायला लागला. पण या घटनेनंतर मात्र शंकरमध्ये खूपच बदल झालेला होता. त्यानं आता दारू, बाई असली सगळी व्यसनं सोडून दिलेली होती आणि आता त्याचा संसार एकदम चांगला चाललेला होता.